नमस्कार शेतकरी बांधवांनो, सरकारी योजना अपडेट्स या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बघा, तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी मी घेऊन आलेलो आहे. यामध्ये बघा, तुम्हाला शेतकऱ्यांना मिळणार महिन्याला 3,000 रुपये पेन्शन. शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची ही बातमी असणार आहे. शेतकऱ्यांना सरकारची पेन्शन योजना दर महिन्याला मिळणार 3,000 रुपये. यासाठी अर्ज कसा करायचा आणि कुठले शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. बघा, शेतकऱ्यांसाठी सरकारची पेन्शन योजना दरमहा मिळणार 3,000 रुपये. जाणून घ्या अर्ज कसा करायचा. यामध्ये बघा, प्राईम मिनिस्टर किसान मानधन योजना. केंद्र सरकार शेतकऱ्यांना पेन्शन देण्यासाठी प्रधानमंत्री किसान मानधन योजना राबवत आहे. नोकरी करणारे लोक स्वतःचे निवृत्ती नियोजन नीट करतात, पण शेतकरी अजूनही या योजनेपासून अनभिज्ञ आहेत. बघा, जे नोकरी करणारे लोक जे असतात त्यांच्या निवृत्तीचं नियोजन ते नीट करतात किंवा त्यांना ते पीएफ वगैरे मिळत असतो, परंतु शेतकऱ्यांना सुद्धा एक पेन्शन मिळावी ही गोष्ट शासनाच्या लक्षामध्ये आलेली आहे. शासनाने ही योजना सुरू केलेली आहे. बघा, वृद्धावस्थेत शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू नये म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. जे वयोवृद्ध शेतकरी असतात त्यांना वृद्धावस्थेमध्ये आर्थिक अडचणी येत असतात, त्या आर्थिक अडचणी येऊ नये म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. यात पात्र शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा 3,000 रुपये पेन्शन दिली जाणार आहे. बघा, ही जी योजना असणार आहे शेतकरी बांधवांनो, या योजनेमध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला 3,000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे वयाच्या 60 वर्षानंतर. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. पीएम किसान मानधन योजना म्हणजे काय आपण नेमकं जाणून घेऊया. ही योजना म्हणजे काय, याचा अर्थ नेमका काय आहे. बघा, केंद्र सरकारने ही योजना लहान, सीमांत आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश अन्नदात्यांच्या शेतकऱ्यांच्या हातात वृद्धापकाळात नियमित उत्पन्नाचे साधन असावे आणि त्यांनी चिंतामुक्त जीवन जगावे हा आहे. कारण अनेक शेतकऱ्यांकडे त्या वयात बचत उरत नाही. बघा, जे गव्हर्नमेंट सर्वंट असतात ते त्यांचे पीएफ वगैरे कटून त्यांना ते रिटायरमेंट नंतर पैसे मिळत असतात किंवा त्यांना पेन्शन मिळत असते, परंतु आपल्या शेतकरी बांधवांसाठी केंद्र सरकारने ही योजना राबवण्याचं कारण जे आहे की शेतकऱ्यांना वयोवृद्ध झाल्यानंतर 60 वर्ष ओलांडल्यानंतर त्यांना वयोवृद्ध अवस्थेमध्ये काम करण्यास अडथळा येतो किंवा ते कष्टाचे काम करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना ही 3,000 रुपये पेन्शन योजना देण्यात येणार आहे. बघा, सीमांत आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकरी जे आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. चिंतामुक्त जीवन जगण्यासाठी ही योजना शेतकऱ्यांसाठी आपल्या केंद्र सरकारने सुरू केलेली आहे. मित्रांनो, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बघा, योजनेची वैशिष्ट्ये काय असणार आहेत. 18 ते 40 वर्ष वयोगटातील शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक पेन्शन योजना. बघा, 18 ते 40 वर्ष वयोगटातील जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी ऐच्छिक पेन्शन योजना. अल्प व अतिअल्प भूधारक शेतकरी पात्र. बघा, अल्प आणि अतिअल्प भूधारक शेतकरी जे आहेत ते योजनेसाठी पात्र असणार आहेत. त्यानंतर बघा, 60 वर्षानंतर दरमहा तुम्हाला 3,000 निश्चित पेन्शन मिळणार आहे. प्रत्येक महिन्याला तुम्हाला 3,000 रुपयाची पेन्शन मिळणार आहे शेतकरी बांधवांनो. बघा, शेतकऱ्याला वयोमानानुसार 55 ते 200 इतका मासिक हप्ता भरावा लागतो. बघा, तुम्हाला वयोमानानुसार 55 रुपये ते 200 रुपये इतका मासिक हप्ता भरावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला बघा, शेतकरी जितके भरतील तितकीच रक्कम केंद्र सरकार ही पेन्शन फंडात जमा करणार आहे. बघा, तुम्ही जेवढी रक्कम या योजनेअंतर्गत भरणार आहात, मासिक हप्ता भरणार आहात, तितकीच रक्कम केंद्र सरकार ही या फंडामध्ये तुम्हाला पैसे जमा करणार आहे. तुम्ही जर 50 रुपये भरले तर केंद्र सरकार सुद्धा तुम्हाला 50 रुपये या पेन्शन फंडामध्ये, दोन्ही मिळून तुम्हाला 100 रुपये पेन्शन फंडामध्ये ऍड होणार आहे. हप्ता तुमचा ऍड होणार आहे. म्हणजे तुम्ही जेवढी रक्कम या पेन्शन फंडामध्ये भरणार आहात तेवढीच रक्कम केंद्र सरकार तुम्हाला बोनस म्हणून त्या पेन्शन फंडामध्ये रक्कम भरणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, नोंदणीकृत शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला अर्धी पेन्शन 1,500 प्रतिमाह मिळते. बघा, नोंदणीकृत जे शेतकरी आहेत त्यांचा मृत्यू जर झाला तर त्यांच्या पत्नीला अर्धी पेन्शन म्हणजे 1,500 रुपये प्रतिमाह मिळणार. यामध्ये बघा, जे वयस्कर वयोवृद्ध शेतकरी असतात त्यांचं जर निधन झालं तर त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला अर्धी पेन्शन म्हणजे 1,500 रुपये प्रतिमाह मिळणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बघा, अर्ज कसा करायचा. अगोदर सांगतो तुम्हाला कागदपत्र काय आवश्यक असणार आहेत. ही जी पेन्शन योजना आहे या पेन्शन योजनेसाठी तुम्हाला कुठली कागदपत्रे आवश्यक आहेत ही सांगतो शेतकरी मित्रांनो. ही कागदपत्रे तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे. बघा, शेतकऱ्याच्या नावावर असणारा 7/12 आणि त्याचा 8 अ चा उतारा,
त्यानंतर बघा बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. तुमचं जे बँक खातं आहे, ज्या बँक खात्यावर तुम्ही या योजनेचा लाभ घेणार आहात त्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक असणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर तुमच्याकडे मोबाईल क्रमांक असणं आवश्यक आहे. त्यानंतरचं चौथं जे आहे तुमचं आधार कार्डवरील जन्मतारीख. बघा आधार कार्डवरील जन्मतारीख ही लागणार आहे तुम्हाला. आधार कार्डची झेरॉक्स लागणार आहे किंवा आधार कार्ड लागणार आहे. यामध्ये बघा वरील सर्व कागदपत्रे घेऊन सीएससी केंद्रात जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता. बघा वरील ही 4 कागदपत्रे घेऊन तुम्हाला सीएससी केंद्रात जायचे आहे. तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रामध्ये जाऊन तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करायचा आहे, अर्ज करायचा आहे. मित्रांनो अर्ज कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगतो. बघा या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे सीएससी येथे जाऊन नोंदणी करावी. तुमच्या जवळ जे सर्व्हिस सेंटर आहे सीएससीचं त्या सर्व्हिस सेंटरला जाऊन तुम्ही या योजनेची नोंदणी करायची आहे. नोंदणीनंतर शेतकऱ्यांना त्यांच्या वयानुसार दरमहा 55 रुपये ते 200 रुपये पर्यंतचा प्रीमियम भरावा लागतो. बघा तुमच्या वयानुसार तुम्हाला प्रीमियम इथे भरावा लागणार आहे. तुमचं वय जर कमी असेल तर तुम्हाला प्रीमियम कमी येणार आहे आणि वय जास्त असेल तर तुम्हाला प्रीमियम जास्त असणार आहे. आणि तुम्ही जेवढा प्रीमियम या योजनेमध्ये भरणार आहात तेवढाच प्रीमियम केंद्र शासन तुमच्या या फंडामध्ये ऍड करून तुम्हाला याची पेन्शन केंद्र शासन हे देणार आहे. मित्रांनो त्यानंतर बघा जेव्हा शेतकरी 60 वर्षाचे होतील तेव्हा केंद्र सरकार त्यांच्या खात्यात दरमहा पेन्शन जमा करेल. बघा तुम्ही जेव्हा तुमचं वय 60 वर्ष होईल, 60 वर्षांच्या नंतर तुमच्याकडे आर्थिक पाठबळ तुम्हाला नसेल त्या काळामध्ये तुम्हाला केंद्र शासन हे पेन्शन देणार आहे. 3000 रुपये प्रतिमाह पेन्शन तुम्हाला मिळणार आहे केंद्र शासनाकडून. पेन्शन कधी मिळेल हे बघा, पेन्शन कधी मिळेल सांगतो तुम्हाला. शेतकऱ्यांनी जितक्या लवकर नोंदणी केली तितका प्रीमियम कमी भरावा लागतो. म्हणजे तुमचं जेवढं वय कमी तेवढा प्रीमियम तुम्हाला कमी भरावा लागणार आहे. मित्रांनो त्यानंतर बघा इच्छा असल्यास शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेमधून मिळणारी रक्कम वापरूनही शेतकरी या योजनेचा प्रीमियम भरू शकतात. बघा पीएम किसान सन्मान निधी जो येतो तुम्हाला त्याची मिळणारी रक्कम वापरून तुम्ही या योजनेचा प्रीमियम भरू शकता. शेतकरी 60 वर्षाचे झाल्यावर त्यांना दरमहा 3000 पर्यंत पेन्शन मिळू शकते. बघा 60 वर्ष तुमचं वय झाल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला प्रत्येक महिन्याला तुम्हाला 3000 रुपयापर्यंतची पेन्शन मिळणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. अतिशय महत्वाची ही योजना आहे. या योजनेमध्ये तुम्ही फॉर्म भरा. कोणते शेतकरी अपात्र ठरतील? बघा कुठले शेतकरी या योजनेसाठी अपात्र आहेत त्यामध्ये बघा राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना, त्यानंतर कर्मचारी राज्य विमा योजना, ईपीएफओ इत्यादी सामाजिक सुरक्षा योजनेचे लाभार्थी जे असणार आहेत ते या शेतकरी योजनेसाठी या पेन्शन योजनेसाठी अपात्र असणार आहेत. म्हणजे ते या योजनेसाठी फॉर्म भरू शकत नाही, ते अप्लाय करू शकत नाही. त्यांनी अप्लाय जरी केलं, फॉर्म जरी भरला तरी त्यांना ही पेन्शन योजना मिळणार नाही. त्यानंतरच बघा प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना किंवा प्रधानमंत्री लघु व्यापारी मानधन योजनेतील लाभार्थी. बघा प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना जी आहे किंवा प्रधानमंत्री लघु व्यापारी मानधन योजना आहे या योजनेचा लाभ घेणारे जे शेतकरी आहेत त्यांना या योजनेमध्ये फॉर्म भरता येणार नाही. त्यानंतर बघा उच्च आर्थिक स्थितीतील शेतकरी ज्यांची आर्थिक स्थिती ही उच्च आहे त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये. त्यानंतर बघा जमीन धारण करणारी संस्था, ज्या संस्थेकडे जी संस्था जमीन धारण करते त्या संस्थेचे मालक या शेतकरी पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. त्यानंतर बघा संवैधानिक पदाधिकारी जसे खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष हे सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीयेत मित्रांनो. त्यानंतर बघा केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचारी किंवा निवृत्त अधिकारी. बघा केंद्राचे आणि राज्याचे जे कर्मचारी आहेत किंवा निवृत्त अधिकारी किंवा कर्मचारी आहेत ते सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीयेत. त्यानंतर बघा आयकर भरलेले व्यक्ती, जे लोक इन्कम टॅक्स भरतात अशा व्यक्तींना सुद्धा ही योजना लागू असणार नाहीये मित्रांनो. त्यांनी सुद्धा या योजनेसाठी अप्लाय करायचं नाहीये. त्यानंतर बघा नोंदणी करत डॉक्टर, वकील, अभियंते, जे डॉक्टर, वकील, अभियंते हे नोंदणी करत आहेत त्यांच्याकडे लायसन्स आहे हे सुद्धा या योजनेसाठी अपात्र असणार आहेत. नेमके पात्र कुठले आहेत ते तुम्हाला सांगतो. बघा पात्र जे असणार आहेत बघा अल्प व अति अल्प भूधारक शेतकरी हे या योजनेसाठी पात्र असणार आहेत. बघा अल्प व अति अल्प भूधारक शेतकरी हे या योजनेसाठी पात्र असणार आहेत. मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही या योजनेचा लाभ घ्या. जेवढं तुमचं वय कमी असेल तेवढं तुम्हाला प्रीमियम कमी बसणार आहे आणि तेवढीच रक्कम केंद्र शासन हे तुमच्या पेन्शन फंडामध्ये ऍड करणार आहे आणि तुम्हाला तुमच्या 60 वर्षानंतर तुम्हाला 3000 रुपये प्रत्येक महिन्याला ही पेन्शन मिळणार आहे. यामध्ये बघा नोंदणीकृत शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला अर्धी पेन्शन, म्हणजे तुमच्या पत्नीला सुद्धा तुमच्या निधनानंतर तुमच्या पत्नीला सुद्धा 1500 रुपये प्रतिमाह निवृत्ती वेतन मिळणार आहे किंवा पेन्शन मिळणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो या योजनेविषयी मी तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. अशाच नवनवीन योजनेच्या व्हिडिओ साठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.